चांगला बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि जसे या मॅचला सुरुवात होईल ना तसं मायक्रोफोनवर देखील आपण बदल करणार आहोत. जाऊयात, ऐकूयात श्रीरामपूरचा एक गोड आवाज, अर्थातच सन्माननीय शाहरुख पठाण सर यांच्याकडे. निळखंठ सीएनजी मोटर्स, हॉटेल सुखसागर समोर, नाशिक पुणे बायपास सिन्नर. प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम, माननीय श्री महेश काळे. STPL 2025 चे आहेत तुम्ही. स्टार प्रायोजक VNW बायोटेक, माळेगाव MIDC सिन्नर, बायो प्रोसेसिंग सोल्युशन्स यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. मनपूर्वक धन्यवाद. शुभमजी आहिरे सर, मालेगावचा एक गोड आवाज आणि अतिशय श्रवणीय समालोचन कालपासून या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतंय. गणित गुरु निमगाव टीमचे आलेले आहेत, 12वे खेळाडू आलेत. स्वागत आहे दोन्ही 12व्या खेळाडूंचं. जावेद, एक महत्वपूर्ण मॅचला सुरुवात होणार आहे जिथे आता दोन संघ एकमेकांच्या विपक्ष खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला गणित गुरु निमगाव आणि त्यांच्या विरुद्ध टीम असणार आहे रॉयल चॅलेंजर्स वडझिरे. रॉयल चॅलेंजर्स वडझिरे आणि त्यांच्या विरुद्ध गणित गुरु निमगाव असा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. निश्चितच गणित गुरु निमगाव या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला होता. बॅटिंगसाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. मॅचलाही सुरुवात होते. पहिला बॉल घेऊन मात्र गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज स्वतः संघनायक सचिन उकाडे गोलंदाजीसाठी येत आहेत. तर आघाडीची जोडी विकास माळी आणि त्यांच्या जोडीला संदेश आव्हाड हे दोन बॅटर बॅटिंगसाठी आलेले आहेत. पहिला बॉल, मॅचला सुरुवात. आखूड टप्प्याचा बॉल कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं खेळलाय. कलात्मकता दाखवली आहे आणि अतिशय मनमोहक फटका बॉल सीमारेषेच्या पलीकडे. विकास यांच्या बॅटमधून एक शानदार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. थोडासा वेट केला, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूची वाट पाहिली आणि त्यानंतर स्क्वेअर कटचा एक लाजवाब फटका पाहायला मिळतोय. एका बाजूला गणित गुरु निमगाव शांताराम आहिरे सर, गणित गुरु पुस्तकाचे प्रकाशक तुळशीराम कांडेकर सर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील थोडासा साधारण चेंडू होता आणि त्याला देखील फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे पाठवून दिलं. खूप चांगली सुरुवात. सचिन उकाडे यांच्या विरुद्ध आक्रमण. पहिल्या दोन चेंडूंवर दोन चौकार. पाहुनी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास. प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. या चेंडूच्या तयारीतच होते फलंदाज आणि त्याला योग्य ती दिशा दाखवली. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे मार्गस्थ झाला आणि लागोपाठचे दोन चौकार आलेले आहेत. पुनरागमन ते सचिन उकाडे यांना करावं लागेल, परंतु विकास माळीचं कौतुक करावं लागेल. खूप चांगली सुरुवात या ठिकाणी संघाला करून देत आहेत. 8 धावा धावफलकावरती आपण पाहू शकता. सचिन उकाडे पुढच्या एकदा गोलंदाजीसाठी तयार होत आहेत. त्यावेळेस देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिड ऑफ मध्ये बॉल अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली आहे. जोखीम होती या धावेमध्ये, परंतु एक धाव निश्चितच पूर्ण केली गेलेली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून गणित गुरु निमगाव या संघाचे किट पार्टनर सन्माननीय अजयजी परदेशी, क्वालिटी क्लास सेंटर, शासकीय ITI मागे त्यांचे आम्ही मनापासून या ठिकाणी आभारी आहोत. त्याचबरोबर रॉयल चॅलेंजर्स वडझिरे, भारतभाऊ बोडके, साई सिद्धी इंडस्ट्रीज हे टीम ओनर आहेत. तर किट पार्टनर आहेत दिनेश भाऊ सांगळे, वक्रतुंड बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स माळेगाव हे रॉयल चॅलेंजर्स वडझिरेचे किट पार्टनर आहेत. हे दोन संघ आता मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या विरुद्ध लढत आहेत. धावफलकावर 9 धावा आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहेत सचिन उकाडे, तर स्ट्रायकर एंड कडे संदेश आव्हाड. आप्पा स्ट्रायकर एंडला बॅकफुटला गेले. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये दरी शोधली आहे आणि तिथून हा बॉल सरळ बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे पाठवून दिलाय. हा चेंडू देखील सीमारेषेच्या पार जातोय. चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. यानंतर प्रसाद मामा देखील इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. 3 चौकार आतापर्यंत आलेले. धावफलकावर धावसंख्या 13 झाली आहे. रॉयल चॅलेंजर्स वडझिरे खूप चांगली सुरुवात करतायत या सामन्यामध्ये.
ओहो, यावेळेस थोडासा वेगात टाकलेला बॉल पंचांकडे अपील तर जोरदार झाली आहे, परंतु उत्साह थोडासा जास्त होता. जोश पाहिजे अपील मध्ये, तो जोश पंचांना दिसला नाही आणि पंचांनी निश्चितच स्पष्ट नकार दिलाय. पुनरागमन केलं या ठिकाणी. गोलंदाज सचिन उकाडे यांनी खूप चांगला बॉल इंटू द विकेट केला होता यावेळेस आणि हे गरजेचं आहे. विविधता गोलंदाजीमध्ये दाखवावी लागेल. 8 ओव्हरची मॅच आहे. 8 ओव्हरच्या मॅच मध्ये किती धावा बनवल्या जात आहेत तेही आपल्याला पाहावं लागेल. मागच्या सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स वडझिरे संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. इथे मात्र चांगली कामगिरी त्यांनाही करावी लागेल. उंच बॉल गेलाय, फटका फसतोय आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. टेकन व्हेरी गुड कॅच. विकेटचं बटन होईल. पहिला धक्का संदेश आव्हाड यांच्या रूपामध्ये रॉयल चॅलेंजर्स वडझिरे संघाला बसतोय आणि संदेश आव्हाड यांचा खेळ संपतोय. पहिली विकेट. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. STPL 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री, टोल नाक्याजवळ शिंदेगाव. प्रोप्रायटर माननीय श्री सोपान जाधव आणि माननीय श्री मंगेश जाधव. संदेश आव्हाडची विकेट आली आहे. मोठा फटका खेळण्याच्या तयारीत होते. मिस टाइम स्ट्रोक होता. उंच जास्त गेला. इनफिल्डच्या आतमध्येच झेल देऊन ते बाद होत आहेत. नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी आता सुजित चव्हाणके दाखल होत आहेत बॅटिंगला. पाहूयात, एक गडी बाद झालेला आहे. पहिल्या वरचा खेळ तोही या ठिकाणी आता संपताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिल्या वर नंतर धावफलकावर आपण नजर टाकूयात. एकूण 13 धावा पहिल्या वर नंतर धावफलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत, परंतु सचिन उकाडे शेवटच्या चेंडूवर विकेट मिळवत आहेत. ही थोडीशी जमेची बाजू मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघांसाठी देखील. ओव्हर नंबर 2 ला तो सुरुवात होईल आणि दुसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज आपल्याला जितू पाटोळे पाहायला मिळणार आहेत. जितू पाटोळे यांना आपण सातत्याने गणित गुरु निमगाव या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना पाहतोय. आज देखील त्या संघाचं प्रतिनिधित्व करतायत. 40+ खेळाडू जरूर आहेत, परंतु निश्चितच अनेक तरुणांना लाजवेल असा परफॉर्मन्स या सिनियर टेनिस प्रीमियर लीग मध्ये त्यांचा सातत्याने राहिलेला आहे. परंतु समोर विकास माळी आहेत ज्यांनी सुरुवात खूप चांगली केली होती. ते स्ट्रायकर एंड कडे आलेले आहेत. तर ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल आणि बॅटची एज घेत बॉल सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने. जितू पाटोळे आलेत आणि पहिल्याच बॉलवर विकेट घेऊन आलेत. विकास माळीची मोठी विकेट. फलंदाज बाद. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. तुमच्या अनमोल सौजन्याने STPL 2025 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने लोगो सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो सौजन्य देणारे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया. अजून एक विकेट आली आहे. जितू पाटोळे आले गोलंदाजीसाठी आणि खूप चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून त्यांची पाहायला मिळालेली आहे. विकास माळी बाद झालेत. मोठा अडसर दूर केला असं म्हणू शकतो आपण. दुसरी विकेट आणि आता बॅटिंग करण्यासाठी सिन्नर तालुक्यातील जामगावचं एक वलयांकित नाव म्हणजेच गौरव सानप मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. 2 खेळाडू बाद आहेत आणि धावफलकावर 13 धावा आहेत. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग सिनियर स्पोर्ट असोसिएशनच्या माध्यमातून 8व्या वर्षामध्ये ही स्पर्धा आज दुसऱ्या दिवसामध्ये आली आहे आणि आजच्या दिवसातली एक महत्त्वपूर्ण मॅच. एका बाजूला गणित गुरु निमगाव तर त्यांच्या विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स वडझिरे या 2 टीम मध्ये सुरू असलेला एक जबरदस्त सामना हा मात्र प्रेक्षकांसाठी आम्ही आणलेला आहे. पाहूयात, 2 खेळाडू बाद झाले. 13 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत आणि प्रेक्षकांची देखील आता हळूहळू गर्दी मैदानाच्या दिशेने होऊ लागलेली आहे. सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आहे. सिनियर स्पोर्ट असोसिएशनच्या वतीने आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली आहे. आपल्या सर्वांचं स्वागत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर गौरव सानपचा टोले जंग तडाखा. पहिलाच बॉल ऑफ साइडला फेकून दिलाय आणि इरादे स्पष्ट करतायत गौरव सानप. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. वाघ अँड सन्स. प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. जिनके इरादे मेहनत के साये से लिखे जाते हैं उनके किस्मत के पन्ने कभी खाली नहीं होते. आणि पहिल्याच बॉलवर आपले इरादे या ठिकाणी गौरव सानप स्पष्ट करतायत.
आखूड टप्प्याचा बॉल मिळाला, हाफ ट्रॅकर मिळाला आणि त्या बॉलला गौरव सोडणार कुठे, पहिल्याच बॉलवर षटकार त्यांनी ठोकलेला आहे. आणि धावफलकावर जर नजर टाकली तर 19 धावा. आता प्रवाह, वाऱ्याचा प्रवाह फार महत्वाचा ठरतो. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जिकडे वारा तिकडे मारा या पद्धतीने तुम्हाला बॅटिंग करावी लागते. आणि उजव्या हाताच्या फलंदाजासाठी पोषक असं हे मैदान आज तरी आपल्याला पाहायला मिळतंय. आपल्याचा बॉल हलक्या हाताने ढकललाय, कव्हरच्या दिशेने बॉल अगदी घरंगळत चाललाय. एक्स्ट्रा कव्हर वरून क्षेत्ररक्षक बॉलवर येत आहेत. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे. थोडंसं चातुर्याचं क्रिकेट, कारण 8 ओव्हरची मॅच आहे हे गौरवला माहिती आहे. या अगोदरच्या बॉलवर षटकार आलाय, तर मग त्यानंतर थोडंसं इंटेलिजंट क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. धावफलकावर 20 धावा, 2 खेळाडू बाद असताना दुसरं षटक सुरू आहे. 2 विकेट गेलेले आहेत, परंतु धावगती चांगली आहे. 20 धावा धावफलकावरती आहेत. सुजित चव्हाण के प्रदीर्घ अनुभव यांच्याकडे देखील आहे आणि स्वतः संघनायक आहेत, त्यामुळे जबाबदारीही मोठी आहे. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु यशस्वी नाहीये. हा चेंडू मात्र डॉट या ठिकाणी येतोय. जितू पाटोळे कमबॅक करतायत. जितू पाटोळे यांच्याकडे देखील अनुभव मोठा आहे. अनेक मैदानं त्यांनी गाजवलेली आहेत आणि आज सिनियर टेनिस प्रीमियर लीगच्या माध्यमातून प्रतिनिधित्व गणितगुरु निमगावचं तेही करतायत. त्यामुळे षटकारानंतर त्यांनी पुनरागमन चांगलं केलंय. थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल कव्हरच्या दिशेने खेळला जातोय. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे. आमचे योगेश भाऊ मंडलिक हे देखील सकाळच्या 17 पासून या ठिकाणी उपस्थित आहेत. राजूभाऊ भाबड हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मनापासून स्वागत. दोन बाद 21 स्ट्रायकर एन कडे जर पाहिलं तर गौरव सानप उडवलाय बॉल, सिन्नरचा सिक्सर किंग त्याच्या बॅटमधून अजून एक षटकार मैदानाच्या आतमध्ये. जितू पाटोळे यांच्या विरुद्ध अजून एक आक्रमण होत आहे आणि हा बॉल गोलंदाजाच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पार पाठवलाय. षटकार आलाय. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. यावेळेचा बॉल गौरव सानपच्या रडार मध्येच होता आणि तो बॉल त्याने फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओव्हरचा खेळ देखील संपतो आहे. 2 ओव्हर संपलेले आहेत आणि धावत संख्या झाली आहे 27. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 विकेट जरी गेल्या असल्या, विकास माळे आणि संदेश आव्हाड ही आघाडीची जोडी होती ती मागे परतली आहे, परंतु धावगती आपण या अगोदर देखील उल्लेख केला की धावगती खूप चांगली आहे. 2 ओव्हर नंतर 27 झालेल्या आहेत, म्हणजे जवळपास 13.5च्या रन रेटने मात्र बॅटिंग सुरू आहे. गणेश पगार यांच्या हातामध्ये आता बॉल देण्यात आलाय. यावर्षी इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये मला वाटतं ग्रीन तिकीट देखील त्यांना मिळालं होतं. तेच आता गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. महाराष्ट्र पोलीसही आहेत आणि त्यांनाच आता ओव्हर नंबर 3 मध्ये आमंत्रित करण्यात आलेलं आहे. ओझर प्रीमियर लीग मध्ये आम्ही गणेश पगार यांना पाहिलं होतं. खूप चांगला परफॉर्मन्स आपल्या तालुक्यासाठी त्यांनी दिला होता. तेच गणेश पगार आता गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. धावफलकावर 2 ओव्हर नंतर 27. 2 खेळाडू बाद आहेत. अजूनही 6 ओव्हर बाकी आहेत आणि या 6 ओव्हर मध्ये रॉयल चॅलेंजर्स VADZIRE कशा पद्धतीने बॅटिंग करणार आहेत. परंतु गौरव सानप पहिल्याच बॉल पासून मात्र मैदानाच्या आतमध्ये आपली आक्रमकता, आपली विध्वंसकता आणि आपली स्फोटकता दाखवताना पाहायला मिळालेले आहेत. पहिलाच बॉल मनगटाच्या साह्याने वळवलाय. फुलर लेंथ वरचा बॉल होता. अगदी काऊ कॉर्नरला जातोय. या मैदानाला घासत एक धाव त्या ठिकाणी मिळते आणि धावत संख्या मात्र 28 वर जाऊन पोहोचलेली आहे. सिन्नर स्पोर्ट असोसिएशनचं हे आयोजन म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी महिना जर आला तर मग सिन्नर टेनिस प्रीमियर लीगची चर्चा ही सिन्नर मध्ये रंगू लागते आणि आज सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं 8वं पर्व दुसऱ्या दिवसामध्ये आलेलं आहे. आज सिन्नर टेनिस प्रीमियर लीग मध्ये अनेक नौके खेळाडूही खेळत आहेत, अनेक अनुभवी खेळाडूही खेळत आहेत आणि त्यांचा दर्जेदार खेळ सिन्नरकरांना पाहायला मिळतोय. 2 बाद 28. फुलर लेंथवरचा बॉल समोर खेळलाय आणि बॉल मात्र लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे. गणेश पगार लागोपाठचे 2 चेंडू जर पाहिले तर फुलर लेंथवर त्यांनी टाकले. पहिला बॉल आपण जर पाहिलं तर सुजित साठी तोही पुढे होता. गौरव साठी देखील फुलर लेंथवरचा बॉल, चांगली लाईन आणि त्याचा वापर या ठिकाणी केला जातो. धावा रोखायच्यात आणि तो प्रयत्न ओव्हरमध्ये होईल का? आखू टप्प्याचा बॉल प्रचंड वेगात टाकला जातोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल मार्गस्थ होईल. सचिन उकाडे आलेत बॉलवर. रिटर्न चांगला दिलाय.
एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि धावसंख्या मात्र 100 मदतीने पुढे जात असताना या ओव्हरमध्ये कुठेतरी धावा रोखण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे आणि ते गरजेचं आहे. अगोदरच्या 2 गोलंदाजांनी धावा त्यांच्या विरुद्ध आल्या, परंतु ओव्हर नंबर 3 मध्ये गणेश पगार यांनी जबाबदारी घेतली की मी आता धावा रोखणार आणि त्या पद्धतीने कामगिरी करतायत. पहिल्या 3 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा. कमी गतीने टाकला होता, पेस ऑफ केला होता, यावेळेस व्हेरिएशन दाखवले गोलंदाजीमध्ये, परंतु गौरव सानप थोडेसे निराश आहेत. या बॉलची लाईन ओळखू शकले नाहीयेत आणि शरीरावर जाऊन बॉल आदळलाय, धाव नाहीये. हा चेंडू मात्र निर्धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धाव फलकावर 30 धावा. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग या स्पर्धेच्या बाबतीत आपण सातत्याने चर्चा करत आलो की ही स्पर्धा जशी जशी पुढे जाते तशी तशी या स्पर्धेची रंगता वाढत असते आणि यावर्षी तर 10 दिवस ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॉल हवेत आहे, फटका फसतोय, फाईन लेग बॉलच्या खाली मोठी विकेट. गौरव सानप यांना माघारी जावं लागतंय. गणेश पगार यांनी टाकलाय फासा आणि गळाला लागलाय मोठा मासा. फलंदाज गौरव सानप यांचा खेळ या ठिकाणी संपतोय. विकेट. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. उत्तम क्वालिटी, उत्तम दर्जा, प्रत्येकाच्या मनाला चव अशी भावली. हॉटेल विठू माऊली आणि बँक्वेट हॉल. प्रोप्रायटर माननीय श्री कैलास आव्हाड, माननीय श्री शंकर आव्हाड, माननीय श्री सतीश दिघोळे. आखूड टप्प्याचा बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न केला, बॅटच्या अगदी वरच्या भागाला बॉल लागला. फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने चूक केली नाही, त्याने झेल पकडला आणि गणेश पगार यांच्या खात्यामध्ये मोठी विकेट आली गौरव सानप यांची. गौरव सानप बाद झाले आणि त्यांची जागा घेण्यासाठी आता नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने वाटचाल करतायत. सागर आव्हाड आलेत बॅटिंग करण्यासाठी. पाहूया 3 गडी बाद झालेले आहेत. ओव्हर नंबर 3 मध्ये कमाल केली आहे गणेश पगार यांनी आणि गणेश पगार यांनी पलटवार केलाय असंच म्हणावं लागेल, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने वार झाले गणेश पगार यांनी पलटवार केलाय. फलकावर धावा 30 आहेत. या स्पर्धेमध्ये TennisCricket.in च्या माध्यमातून खूप चांगलं टेलिकास्ट या स्पर्धेचं केलं जात आहे. आमचे ऑपरेटर म्हणून प्रशांत पवार ते खूप चांगलं काम करत आहेत. फुलर लेंथवरचा याही वेळेचा बॉल मनगटाच्या साह्याने वळवलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट, लॉंग ऑन मध्ये बॉल जातोय. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी संपणार आहे. गणेश पगार यांच्या या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आणि 1 विकेट, ती गौरव सानप यांची. 3 ओव्हर नंतर 31, 3 ओव्हर नंतर 31 धावा, 3 खेळाडू बाद आहेत. ओव्हर संपली आहे. मयूर भाऊ, ओव्हर संपली. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. ऑल प्लंबिंग सोल्युशन्स अंडर वन रूप, वाघ अँड सन्स. प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ. 3 ओव्हर संपलेले आहेत. क्रीडा शिक्षक शुभमजी तांबे हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. शुभमजी तांबे साहेब, आपलं मनापासून स्वागत आहे. माफ करा, बॉलिंग साठी आलेत. 31 धावा धावफलकावर आहेत. शुभम तांबे जे स्वतः क्रीडा शिक्षक आहेत आणि त्यांनाच आता गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलंय. समोर जर पाहिलं तर सागर आव्हाड. आखूड टप्प्याचा बॉल, पहिलाच बॉल मात्र थोडासा खराब होता, पनिश करू शकलेले नाहीयेत. हा चेंडू मात्र डॉट येईल. या स्पर्धेमध्ये कॅमेरामॅनची भूमिका अजित आचरेकर, जय भालशंकर, सुशांत इरमाळी हे मात्र खूप चांगलं कॅमेरा वर्क करतायत, त्यांचंही कौतुक असणार आहे. यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा बॉल, भरपूर जागा मिळाली. सचिन उकाडे यांचे प्रयत्न कमी पडतायत आणि सचिन उकाडे यांनी केलेले प्रयत्न ते मात्र या ठिकाणी अपयशी आणि असफल राहिलेत. बॉल सीमारेषा पार जाईल. धावा 4 मिळतात. पाहुणी हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास. प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. आखूड टप्प्याचा बॉल, साधारण चेंडू आणि त्याच्यावर आक्रमण होतंय. खाली इलाका और सागर आव्हाड का वाह धमाका, ते चित्र आपण पाहिलंय. यावेळेस मात्र खूप चांगला बॉल गुड लेंथवर टाकला होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. गलीमध्ये बॉल जाईल. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे. लेग बायचा इशारा स्वप्नील कपिल यांच्या माध्यमातून. या स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर पंचांनी देखील खूप चांगलं काम केलं.
आपल्या सिनरचे भूमिपुत्र गणेशजी जगताप सर सातत्याने स्पर्धेशी जोडलेले आहेत. स्वप्नील कपिले मैदानाच्या आतमध्ये मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. मॅन फ्रॉम श्रीगोंदा, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. त्याचबरोबर दीपकजी पिळगावकर आणि अतुलजी रोंगे पुण्यावरून या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. एक 22च्या मदतीने धाव पूर्ण होते आणि धावफलक जर पाहिलं तर 37 वर जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतंय. सिनियर टेनिस प्रीमियर लीग या स्पर्धेची प्रत्येक जण वाट पाहत असतो आणि आज जर पाहिलं तर आम्ही देखील या स्पर्धेच्या माध्यमातून जोडलेला आहोत. खरा बॉल त्याला हुक करण्याचा प्रयत्न केला गेलाय, परंतु नोमॅन्स एरियामध्ये बॉल लँड होईल. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. चेंडू सातत्याने थोडेसे खराबच येत आहेत, परंतु फलंदाज मात्र त्याचा फायदा घेऊ शकलेले नाही आहेत. एक चौकार आला या ओव्हरमध्ये, परंतु धावा ज्या आलेल्या आहेत त्या 22 आणि लेग 22च्या मदतीने आलेल्या आहेत. धावफलकावर धावसंख्या 38 आहे. सुजित चव्हाण के स्ट्रायकर एंडला ओव्हर नंबर 4चा हा शेवटचा बॉल. धावफलकावर धावसंख्या 38, 3 खेळाडू बाद. बॅकफुटला गेले यावेळेस आणि बॉल हवेत आहे. फटका फसतोय. अजून एक विकेट आली आहे. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 4. चौथा फलंदाज होतोय बाद. यानंतर ड्रिंक्स जातोय मैदानामध्ये आणि ड्रिंक्स घेऊन आमचे राजू भाऊ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. जिंक लढतो आम्ही सगळीकडेच गाजते आमचे नाव. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये दरवर्षी आपल्याला पाणी सौजन्य ज्यांच्या माध्यमातून मिळतं, सामाजिक कार्यकर्ते सतीशजी नेहे साहेब यांचे आम्ही विशेष आभारी आहोत. 4 ओव्हर संपलेले आहेत. 4 ओव्हर नंतर धावसंख्या 38 झालेली आहे आणि 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये यानंतर पुढच्या 4 ओव्हरमध्ये काय घडेल, माझी वेळ मात्र या ठिकाणी संपलेली आहे आणि यानंतरच्या 4 षटकांसाठी समालोचन कक्षामध्ये आपण बदल करतोय आणि यानंतरचा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. पारनेर तालुक्याचा बुलंद आवाज सन्माननीय प्रवीणजी गायकवाड सर यानंतर आपल्यासोबत जोडले जात आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ज्यांचे ट्रान्स आपल्याला ऐकायला मिळतात, फक्त महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील आता ज्यांचे ट्रान्स जाऊ लागलेले आहेत ते प्रवीणजी गायकवाड सर यानंतर आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. आवाजाचा पहाड म्हणजे प्रवीणजी गायकवाड. या सर आपलं स्वागत. धन्यवाद. शाहरुख पठाण सर यांचा सुंदर आवाज आपण ऐकत होतात. खरं तर एक चांगली वातावरण निर्मिती शाहरुख सर शुभम सरांच्या माध्यमातून या ठिकाणी होताना पाहायला मिळते. या गेल्या वर्षीच्या पर्वामध्ये देखील सर्वच्या सर्व दिवस शाहरुख सरांना आपण ऐकलं होतं. या पर्वात देखील ऐकणार आहात आणि अगदी आपण पाहतोय विकेट येताना पाहायला मिळते. जसंही षटक क्रमांक 5 चालू होतोय, सचिनला पहिल्या चेंडूवरती यश मिळताना पाहायला मिळतंय. सेलिब्रेशन या विकेटचा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. रॉयल चॅलेंजर वडझिरे टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते. 38 वरती अगदी आपण पाहतोय 5 गडी बाद आहेत. षटक क्रमांक 5 या ठिकाणी मार्गस्थ आहे आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. मान्यवरांनी व्यासपीठ अगदी गच्च भरून वाहताना आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर मात्र ही मॅच अतिशय रोमांचक आणि रंगतदार क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळेल. एका बाजूला रॉयल चॅलेंजर वडझिरे आहे तर दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय गणित गुरु निमगाव ही टीम मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडच्या दिशेला पुन्हा एकदा दिशा दिली. अगदी आपण पाहतोय स्क्वेअर लेगचा शतरक्षक चेंडूवरती चेंडूला उचलतोय. चेंडूची फेकी त्या ठिकाणी मात्र करताना पाहायला मिळतो आहे. धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय 39 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. प्रोजेक्टेड स्कोर अशा प्रकारची फलंदाजी केली तर 72 ते 80 पर्यंत जाऊन पोहोचू शकतो. सचिन
हे महत्वाचं षटक हाताळत असताना सचिन या 3 अक्षरामध्ये क्रिकेट विश्व सामावलंय. सचिन ही 3 अक्षर बरंच काही सांगून जातात. सचिन बॉलिंग ट्रॅक वरती आहे. 39 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक मार्गस्थ आहे. सिन्नर आणि पंचक्रोशीतून बरेचसे क्रिकेट रसिक क्रिकेट दर्शक मोठ्या संख्येनं या क्रीडांगणावरती उपस्थित आहेत. अगदी आपण पाहतोय मॅच चालू होण्याच्या अगोदर प्रेक्षकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. ही यशस्वीता आहे सिन्नर टेनिस प्रीमियर लीगची. अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेला फटका खेळायचा होता. काय गोलंदाजी करतोय सचिन उकाडे. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत. पहिल्या चेंडूवरती विकेट येताना पाहायला मिळाली. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आली. तिसरा चेंडू पुन्हा एकदा डॉट. धारदार गोलंदाजी, वागदार गोलंदाजी त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. अचूक टप्प्यावरती केली जाणारी गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी, कमीत कमी धावा खर्च करायचा असा इरादा, असा निश्चय, असा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहे. सचिन अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा तयार. सचिन उकाडे यांनीची खेळपट्टी बनवलेली अशी माहिती कळते. त्यामुळे खेळपट्टीचा अंदाज आहे. प्रत्येक वर्षी मात्र खेळपट्टी तेच बनवतायत. त्यामुळे चेंडूचा टप्पा कुठं ठेवला जावा याचा अंदाज त्यांना नक्कीच जो आहे. आणि त्यामुळे एवढी प्रभावशाली गोलंदाजी सचिन उकाडे मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता 39 लॉस ऑफ 5 विकेट. बॉलर तयार होताना जो पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर पुल केलाय. शतरक्षक चेंडू पासून दूर आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. 45 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 5 प्रगती पथावरती जारी आहे. अविनाश जाधव 3 चेंडू 6 वरती खेळत असताना अगदी आपण पाहतोय. या नावात देखील ताकद आहे. अविनाश जाधव नावामध्ये मुंबई क्रिकेट विश्वात देखील अविनाश जाधव नावाचा एक लिजेंड खेळाडू होऊन गेलेला अगदी आपण पाहिलं. अविनाश जाधव नावात देखील ताकद आहे. सचिन उकाडे 7 धावा फक्त खर्च केल्या आणि या 45 धावा आता टोटल वरती नजर टाकली. 5 ओव्हरचा खेळ संपला. उर्वरित 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असेल बाकी. ही ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. 45 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. रणनीती आखली जाईल. डावपेच आखले जातील. रॉयल चॅलेंजर वडजिरे मोठी फलंदाजाची फळी त्यांच्याकडे आहे. खर तर 5 ओव्हर संपल्यात 5 विकेट जरी गमवल्या तरी अजय डांगे सारखा धडाकेबाज फलंदाज आहे. अविनाश जाधव आक्रमक आणि स्फोटक अशा प्रकारची सुरुवात नक्कीच एका बाजूला करताना आपल्याला पाहायला मिळाला. उर्वरित 3 षटकांमध्ये पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न राहील. 18 चेंडूंचा आलो. 45 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय 6 मार्गस्थ आहे. गणेश पगार महत्वाचं षटक घेऊन येत असताना पहिला चेंडू डॉट. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. यावेळेला गुडलँड स्पॉट वरती चेंडू पडतोय. झपकन यष्टिरक्षकाच्या हातात निघून जातोय. सांघिक धाव संख्या जर पाहिली तर अगदी आपण पाहतोय 45 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी गणेश देखील करत असताना अगदी आपण पाहतोय. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र स्थिर आहे 45 वरती. धावफलक अगदी आपण पाहतोय स्थिर पाहायला मिळत आहे. यावेळेला कव्हरच्या दिशेला शतरक्षक चेंडूच्या खाली काय ड्रॉप होतोय. झेल निसटताना पाहायला मिळतोय. झेल निसटल्यानंतर देखील इतिहास घडलेला आहे. कित्येक वेळेला आपण पाहिलंय म्हणतात टेनिस बॉल क्रिकेट असो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो, 4 धावांवरती जीवनदान दिलं गेलं होतं रोहित शर्मा यांना. जागतिक एक दिवसीय क्रिकेट मधली सर्वोच्च धावसंख्या बनवली 264.
जीवनदान देणं मित्रांनो फार महागडं नक्कीच ठरत असतं. जीवनदान दिलंय, परंतु या जीवनदानाचा फायदा उठवला जाणार का हे प्रश्नचिन्ह समोर आहे. 46 वरती 5 गडी बाद आहेत. षटक क्रमांक 6चा खेळ प्रगतीपथावरती जारी आहे. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनचं हे आयोजन अगदी आपण पाहतोय. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग तुम्ही पाहताय, एक नेत्रदीपक आयोजन असलेली क्रिकेटची स्पर्धा. आणखीन एक डॉट बॉल पेश केलाय. 4 चेंडू आतापर्यंत टाकलेत आणि फक्त एक धाव खर्च केली. तिसऱ्या पंचांनी इशारा केलाय का, अगदी तिसऱ्या पंचांकडे इशारा केलाय. फ्रंट फूट त्या ठिकाणी चेक केला जाईल. तिसरे पंच दीपक पिळगावकर सर त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय ऍक्टिव्ह आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. नो किती पद्धतीने दिला जावा त्यासाठी देखील उपनियम आहेत. 9 मध्ये अगदी आपण पाहतोय. डिसिजन इज पेंडिंग. काही वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा आपण पाहतोय. जाणकार क्रिकेट रसिक कुठं तुम्हाला पाहायला मिळतील ना, तर ते क्रीडांगण आहे. सामना चालू होण्याच्या अगोदर सकाळच्या सत्रापासून केलेली गर्दी प्रेक्षकांची गर्दी या क्रीडांगणावरती. तर निर्णय अजूनही पेंडिंग आहे. तिसरे पंच तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. टेनिस बॉल क्रिकेट प्रत्येकाच्या हृदयात या खेळानं मात्र प्रवेश केलाय, प्रत्येकाच्या मनात घर केले. आणि निर्णय येतोय नो बॉल. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. सांघिक धाव संख्या 47 आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. 1 ऑक्टोबर 2007 साली फ्री हिटचा नियम सर्वप्रथम क्रिकेटमध्ये आला. 2015 साली त्या नियमामध्ये काहीसे बदल झाले. सर्व प्रकारच्या नोवरती फ्री हिट दिला जाऊ लागला. आणि या अगदी आपण पाहतोय फ्री हिटचा चेंडू म्हणावा तसा फायदा घेता आला नाही अविनाश जाधव यांना. 47 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी अप्रतिम आतापर्यंत राहिली. एक नो निश्चितपणे आला, परंतु आतापर्यंत जे 4 चेंडू टाकले गेलेले आहेत फक्त सिंगल खर्च केली गोलंदाज गणेश पगार यांनी. रॉयल चॅलेंजर वडजिरे मोठी क्षमता आहे लढण्याची. ऑन साइडच्या दिशेला पुन्हा एकदा फटका खेळून काढला. मिड विकेट रिझम मध्ये चेंडू फेड केला जातोय. चांगलं कलेक्शन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र जाऊन पोहोचताना पाहायला मिळते ते 48 वरती. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5.5 षटकाचा खेळ संपताना पाहायला मिळतो आहे. सिर्फ हंगामा खड़ा करने की मकसद नहीं, मैदान की सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में नहीं लेकिन तेरे सीने में सही. आग जलनी चाहिए, आग जलनी चाहिए. ज्वालाग्री फटक्यांची गरज आहे. एक्सप्रेस बॉल, तेज तर्रार चेंडू, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल, एक यशस्वी षटक. फक्त 3 धावा या षटकामध्ये येताना पाहायला मिळाल्या. गणेश पगार अप्रतिम गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. 6 ओव्हरचा खेळ संपला. 48 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 2 षटकांचा खेळ असेल शेष शिल्लक बाकी. अतुलजी रोंगे सर, आपण व्यासपीठावरती संपर्क करायचा आहे. 48 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये उर्वरित 2 षटकांमध्ये रॉयल चॅलेंजर वडजिरे कामगिरी कशा प्रकारे करतोय ते मात्र आपल्याला पाहायचंय. या स्पर्धेसाठी ज्या जर्सी वापरलेल्या आहेत, ड्रेस किट नक्कीच वापरले. खरं तर अप्रतिम अगदी आपण पाहतोय. डिजिटल आहे, जणू काही भारताचा संघच क्षेत्ररक्षण करतोय असं किट नक्कीच अगदी आपण पाहतोय. प्रीमियर लीग स्वरूपाच्या क्रिकेटच्या स्पर्धेना फार मोठी किंमत नक्कीच प्राप्त झाली आहे. समोरच्या दिशेला उडवला, लॉंग ऑफ बाउंड्री लाईन, सीमारेषा पार. इरादा होता पक्का, लगावलाय शानदार छक्का अविनाश जाधव.
षटकाराच्या साह्यानं अर्धशतक पूर्ण होतंय. 54 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. 54 लॉस ऑफ 5 विकेट. बॉल द्या आतमध्ये. जितू पाटोळेवरती केलेलं आक्रमण, सांघिक धावसंख्या जर पाहिली तर अगदी आपण पाहतोय 54, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2008 साली सर्वप्रथम इंडियन प्रीमियर लीग ही क्रिकेटची स्पर्धा आली आणि त्यानंतर संघ मालकत्व हा विषय क्रिकेटमध्ये आला. ओ बॅक टू बॅक अनदर वन ड्रीम इन द सिक्सर. लागोपाठचा हा दुसरा नाव आहे अविनाश जाधव. 2 चेंडूवरती 2 वेळेला सीमारेषा दाखवली गोलंदाज जितू पाटोळेला. अविनाश जाधव ची बॅट तळपताना पाहायला मिळते. आता तो अटॅकिंग माइंड न मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 60 वरती 5 गडी बाद आहेत. जितू पाटोळे बॉलिंग ट्रॅक वरती तयार. झुंजार लढवई आमने सामने त्यांच्यातील झुंज आहे. ओ लागोपाठचा तिसरा पूल केलाय आणि सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. लागोपाठचा तिसरा षटकार अविनाश जाधवच्या बॅट मधून. क्रायसिस मॅन संकट योद्धा म्हणून भूमिका त्या ठिकाणी सांभाळताना पाहायला मिळतो आहे. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये अविनाश जाधवची पाहायला मिळते. जैसा नाम वैसा काम. अविनाश जाधव प्रत्येक चेंडूवरती तुटून पडताना पाहायला मिळतोय. खर तर संकट ओढावलं होतं, परंतु जब भी कठिनाई आती है तो कठिनाइयों को बताओ कि तुम कठिनाई से कितने कठिन हो. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फलंदाजी साकारताना अविनाश जाधव. 3 चेंडूवरती 3 खेळलेत. चौथा खेळला जाणार का पाहायचंय. 10 बॉल 25 वरती नाबाद. हो यावेळेला अगदी आपण पाहतो आहे धावफलक जर पाहिले तर मात्र स्थिर असेल. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करतोय अविनाश अगदी आपण पाहतोय. आणि खरं तर हा रोल प्ले करावा लागेल अजय डांगेला देखील. जास्तीत जास्त काळ स्ट्राईक वरती ठेवावा लागेल अविनाशला. यावेळेला अगदी आपण पाहतोय लाईक ॲज अ एरो धनुष्यातून बाण सुटावा तसा वेगवान फटका खणखणीत चौकारासाठी. 4 रन. अविनाश जाधव ऑन फायर. 70 धावा धावफलकावरती. म्हणजे जशी सुरुवात झाली होती असं वाटलं होतं की थोड्याशा कमी धावा होतील, परंतु अविनाश जाधव नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावत असताना व्हाईट बॉल आहे. खराब स्वरूपाचा चेंडू आहे. 1+1 2 धावा येताना पाहायला मिळतात. धावफलक जर पाहिलं तर 72 धावा. ओव्हर क्रमांक अगदी आपण पाहतोय 7 मार्गस्थ आहे. रॉयल चॅलेंजर वडजिरे टीम फलंदाजी करत असताना अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त मॅच, जबरदस्त सामना खरं तर शेवटपर्यंत रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू यावेळेला पेश केला. षटकाची होईल समाप्ती. 7 ओव्हरचा खेळ संपला. 72 धावा धावफलकावरती. शेवटचं अखेरचं अंतिम षटक आता मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. लास्ट ओव्हर टू गो. शेवटचं षटक पाहायचं कोणाच्या हातामध्ये सोपवलं जात आहे. रॉयल चॅलेंजर वडजिरे धावांचा उच्चांक 7 ओव्हर मध्ये 72 बनवल्या गेल्यात. या अगोदरचं षटक थोडस महागडं नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. 3 चेंडूवरती 3 उत्तुंग षटकार येताना पाहायला मिळाले. 24 धावांचं षटक. 24 धावा या अगोदरच्या षटकामध्ये येताना आपल्याला ज्या पाहायला मिळाल्या. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन अगदी आपण पाहतोय. सिन्नर क्रिकेट असोसिएशन चांगलं कामकाज, विशिष्ट नियमावली बनवली आहे. अतिशय कडक नियम, शिस्तीचे नियम बनवलेत आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय ही क्रिकेटची स्पर्धा अतिशय प्रभावी गेली 8 वर्ष संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळते. यस वेळ संपलेला आहे, त्यामुळे एक क्षेत्ररक्षक आता 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेऊन खेळावा लागेल. धावा 72 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. देविदास माळी हे महत्वाचं 8वं षटक घेऊन येत असताना स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर अगदी आपण पाहतोय. अविनाश जाधव स्ट्राईक एंड वरती 12 बॉल 29 वरती खेळताना पाहायला मिळतो आहे. अनेक क्रिकेट रसिक मैदानावरती आहेत, लहानांपासून थोरांपर्यंत. शालेय विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने या सामन्याचा
आनंद घेत आहे सगळ्यांचं मनापासून स्वागत असेल. आणि अविनाश जाधवच्या बॅट मधून लॉंग ऑनच्या दिशेला आणखीन एक नेत्र दीपक षटकार 6 धावा. साइड बॉक्स चेक केलं जाईल अगदी आपण पाहतोय. आणि फ्रंट फूट देखील यस. तिसरे पंच त्या ठिकाणी या ऍक्टिव्ह होताना पाहायला मिळतील. रिटर्न क्रीज त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय आमचे पंच चेक करतायत. रिटर्न क्रीजचा नो बॉल आपण पाहतोय. तिसरे पंच इशारा करतायत नो बॉल. 5 चेंडू शेष असतील आणि अविनाश जाधवच्या अर्धशतकासाठी पारितोषिक लावतंय कुंदेवाडी गावचे प्रथम नागरिक सरपंच साहेब सन्माननीय विजयजी दोडके यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं कॅश प्राइज त्या ठिकाणी असणार आहे अविनाश जाधव यांच्या अर्धशतकासाठी. खेळाडूंना देखील अगदी आपण पाहतोय पारितोषिकांच्या माध्यमातून गौरवलं जात आहे. फुलटॉस होता अगदी आपण पाहतोय. दुसऱ्या धावेसाठी निश्चितपणे कॉल केला जाईल आणि या 2 धावा कंप्लीट होत असताना अगदी आपण पाहतोय अविनाश जाधव स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल. 14 बॉल 37 वरती नाबाद खेळतोय. अर्धशतक पूर्ण होणार का? चेंडू शेष असतील आता या षटकामधले अजूनही 5 चेंडू शेष असणार आहेत. 37 वरती नाबाद खेळतोय. 1000 रुपयांचा कॅश प्राइज कुंदेवाडी गावचे प्रथम नागरिक सरपंच साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक लावलं गेलेलं आहे. अगदी आपण पाहतोय अविनाश स्ट्राईक इन वरती तर बॉलिंग ट्रॅक वरती देवीदास माळी पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. यावेळेला अगदी आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑफला चेंडू अगदी आपण पाहतोय फील्ड केला जाईल. दुसऱ्या धावेसाठी पालायन 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळतात. एक धाव खूप महत्वाची. 83 धावा धावफलकावरती. 1 रन शॉट. पंचांचा इशारा. मी नेहमीच सांगतो पंचांच्या अंगात कोणते गुण असावेत त्यामधला एक गुण अचूक निरीक्षण क्षमता. आमचे पंच बारीक नजर त्यांची आपल्या पाहायला मिळाली आणि या शॉर्ट रन यावेळेला अगदी आपण पाहतोय डॉट बॉल. 82 धावा धावफलकावरती. 82 लॉस ऑफ 5 विकेट. षटक क्रमांक 8 प्रगती पथावरती जारी आहे. 82 धावा. भारतभाऊ बोडके संघ मालक यांच्या माध्यमातून पारितोषिक 50 साठी 1000 अविनाश जाधव यांच्यासाठी पारितोषिक असेल. धावांसाठीची धाव या शेवटच्या षटकामध्ये पुन्हा एकदा 1 रन शॉट. अगदी आपण पाहतोय 1 रन शॉट असा पंचांचा इशारा त्या ठिकाणी येताना जो पाहायला मिळतोय. 83 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. 83 धावा धावफलकावरती. ओ परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. शिव छत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. स्कोर कार्ड मूव ऑन. 89 धावा धावफलकावरती. 45 धावांवरती नावाद अविनाश जाधव आणि एक षटकार आणखीन खेळला तर अर्धशतक नक्कीच पूर्ण होईल आणि 2000 रुपयांचं पारितोषिक जिंकण्याची सुवर्ण संधी अविनाश साठी असेल. लॉस ऑफ 5 विकेट.
आणि आक्रमण केलंय लॉंग ऑफ बाउंड्री लाईन सीमारेषा पार अर्धशतक पूर्ण अविनाश जाधव सांघिक धावसंख्या 95 जिंकण्यासाठी 96 धावांची गरज एकदा जोरदार टाळ्या अविनाश जाधव साठी वाजूयात 19 चेंडू 51 धावांची खेळी अविनाश जाधव कुंदेवाडी गावचे सरपंच विजयभाऊ दोडके यांच्या माध्यमातून 1000 रुपये कॅश प्राइज आणि संघ मालक भारत भाऊ बोडके यांच्या माध्यमातून देखील 1000 योगेश भाऊ मंडलिक यांच्या माध्यमातून देखील 500 रुपये कॅश प्राइज असणार आहे वाह 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 अविनाश जाधव आणि संघ अडचणीत असताना जी फलंदाजी केली आहे ती नक्कीच लक्षात राहण्यासारखी प्रत्येकाच्या लक्षात राहण्यासारखी जे अर्धशतक ठोकलं पुढच्या सामन्याचा टॉस त्या ठिकाणी संपन्न होईल दोन्ही कॅप्टन आपल्याला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचंय आणि पुढची मॅच जी आहे भारतभाऊ बोडके संघ मालक यांच्या माध्यमातून 1000 रुपये कॅश प्राइज डुबेरे स्ट्रायकर्स आणि त्यांच्या विरोधात शिवडे डेअर डेव्हिल्स यांच्यात यानंतर मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याचा टॉस देखील आपण संपन्न करणार आहोत त्या अगोदर दुसऱ्या सत्राकडे आपण जाणार आहोत चला दोन्ही कॅप्टन यानंतरच्या टॉस साठी या आपण उपस्थित राहायचं आहे आणि या जसंही सेकंड सत्र दुसरं सत्र चालू होईल अगदी आपण पाहतोय दुसरी इनिंग चालू होईल पुन्हा एकदा शुभम आहिरे सर मालेगावचा एक प्रसिद्ध आवाज आपल्या समवेत शुभम सर या ठिकाणी या जोडले जातील या सर आपला असेल स्वागत गायकवाड सर इकडे या तुम्ही प्रेझेंटेशन बॉक्सला हॅलो फिल्डिंग करणाऱ्या संघाने लवकरात लवकर मैदानात दाखल व्हायचे लाईन अप करा लवकरात लवकर मैदानात दाखल व्हा तोपर्यंत आपण जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्सकडे टॉस का बॉक्स कक्षाकडे जाऊयात पुढच्या मॅचचा नाणेफेक केला जाईल तिथे आपल्यासोबत जोडले जात आहे प्रवीण गायकवाड सर शुभम पॅकेजिंगचे ओनर सन्माननीय संदीपजी नाटे सर आपल्या शुभ असते नाणेफेक संपन्न होते विनंती करतो चला दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे टॉस संपन्न होतोय दोन्ही कॅप्टन चला शिवडे डेअर डेव्हिल्स आणि डुबेरे स्ट्रायकर्स चला दोन्ही कॅप्टन वेळ न घेता ताबडतोब आपण या ठिकाणी या उपस्थित राहायचे आपले मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत महत्वाचा सामन्याचा होतोय टॉस आपले सन्माननीय मान्यवर करतायत टॉस डुबेरे स्ट्रायकर एका बाजूला दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय शिवडे डेअर डेव्हिल्स आणि या टॉस या ठिकाणी संपन्न होताना जो पाहायला मिळतोय
टॉस होतोय, नाणेफेक या ठिकाणी संपन्न होत असताना अगदी आपण पाहतोय STPL आणि या 2025 आणि या टॉस जिंकलाय आपण पाहतोय या ठिकाणी या डुबेरे स्ट्रायकर. निर्णय काय असेल? आम्ही बॅटिंग करू फर्स्ट. फलंदाजी करायची 8 ओव्हरच्या मॅचेस आहेत, दिवसभर देखील तुम्ही सामने पाहताय. किती टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल 8 ओव्हर मध्ये? 90+ नक्कीच देऊ. कोणकोणते फलंदाज तुमच्या टीम मध्ये समाविष्ट आहेत 90+ देऊ शकतात? एक तर आमचा आयकॉन आहे जगन अण्णा, त्याच्यानंतर महेश बोडके, महेश वारुंगसे, अजून 2-4 बॅट्समन आहे जे 90+ पर्यंत आम्हाला पोहोचू शकतात नक्कीच. सिनियर क्रिकेट असोसिएशनची स्पर्धा खेळण्यासाठी कसा आनंद असतो अगदी आपण पाहतो. या स्पर्धेचं महत्व तुमच्या दृष्टीने काय? नक्कीच आमच्या संघाचं पण दुसरं वर्ष आहे आणि आम्ही बघतोय कमीत कमी 8-10 वर्ष होत आली या STPL लीगला. तर नक्कीच काही ना काही नवीन नवीन अपडेट यांचं होत आहे और खूप छान वाटतं खेळायला इथे. तुम्हाला खूप शुभेच्छा असतील. दुसरे कॅप्टन आपल्या समवेत आहेत शिवडे डेअर डेव्हिल्स. तर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? फिल्डिंग. आता तुम्हाला फिल्डिंगच करायची आहे. किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही कमीत कमी 50 ते 60 पर्यंत टार्गेट ठेवलंय आमच्या मनामध्ये. पहिल्या इनिंग मध्ये पण तेवढंच ठेवलं होतं, सेकंड इनिंग मध्ये पण तेवढंच राहिलं आमचं सेकंड मॅच मध्ये. सिनियर टेनिस प्रीमियर लीगचं महत्व तुमच्या दृष्टीने काय आहे? आमच्यासाठी दिवाळीसारखी आम्ही त्यांची वाट बघत असतो. म्हणजे आम्ही वर्षभर जी प्रॅक्टिस करतो ती फक्त STPL साठी पूर्णपणे प्रॅक्टिस करत असतो. म्हणजे आमच्यासाठी एक दिवाळी म्हणून बघतो आम्ही याच्याकडे. खूप शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. तर डुबेरे स्ट्रायकर टॉस जिंकलाय आणि सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय आहे. मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुन्हा एकदा शुभम आहिरे सर यांचा बहरदार आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचेल. या सर, आपलं असेल हार्दिक स्वागत. हमारे चैनल TennisCricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल TennisCricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल TennisCricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. इन दिस विकेट त्यांना विश्वास ठेवला सुजित चव्हाणकेने आणि विकेट मिळवून दिली आहे. सुजित चव्हाणके व्हेरिएशन्स आहेत सुजित जवळ, त्यामुळे सुजितचा पुढचा बॉल पाहण्यासारखा असेल. पाहूया सुजितचा पुढचा बॉल. व्हेरिएशन आहे. याच्या आधीचे 2 बॉल तुम्हाला मी सांगतो, याच्या आधीचे दोघं बॉल फिंगर्स रोल करून टाकली होती त्याने. मधल्या बोटाचा उपयोग करत चेंडूला फिरवण्याचा प्रयत्न केला, कमी गतीने टाकला, फलंदाजाच्या गुडलेंथवरनं पुढ्यातनं बॉल वळवला. तिथे मात्र दोघंही फलंदाजांना चकमा देणारी बॉल होती. आणि तिसरा बॉल थोडासा वेगवान बॉल त्याच टप्प्यावर ठेवला, परंतु वेग धारण केला. सबमरीन डिलिव्हरी आपण पाहिली, बॅट पासून दूर ठेवला. 3 बॉल झाली आहेत, 1 धाव फक्त धावफलकावर आहे. पाहूयात पुढचा बॉल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. यावेळेला फिंगर्स रोल केली आहे, यावेळेला बोट फिरवली आहेत. अपील तर केली आहे स्क्वेअर लेग पंचांकडे स्टंप विकेटची, परंतु नाही. स्क्वेअर लेग पंच स्वप्नील हे सांगतायत की नाही, फलंदाज त्यांच्या बंदिस्त रेषेत आहेत, पोहोचलेत. परंतु काय भेदक मारा करणारी गोलंदाजी आहे. 96चा पाठलाग करायचा आहे आणि 96चा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे गणितगुरु निमगाव या संघाची. परंतु 8 षटकांचा सामना, 8 ओव्हरचं क्रिकेट जे असतं ना, 8 ओव्हरच्या क्रिकेटला खूप उशीर असतो मॅच फिरायला, खूप उशीर असतो. त्यामुळे 8 ओव्हरच्या गेम मध्ये तुम्हाला पहिल्याच ओव्हरमध्ये प्रेडिक्ट करून चालणार नाही. खोलवर टाकलाय बॉल, मिड ऑफला फिल्डर आहे, त्याच्या अगदी पुढ्यात बॉल पडतोय. बॉलला अडवलाय, परंतु थोडीशी शारीरिक इजा झाली आहे. कारण फिल्डर्स तर गार्ड घालून उभे राहू शकत नाही. जो होतात या छोट्या मोठ्या गोष्टी. 5 बॉल झाली आहेत, फक्त 2 धावा धावफलकावरती आहेत. पाणी जर असेल मैदानाच्या आत पाठवायचं आहे पाणी. काय बहारदार स्पर्धा आहे मित्र हो. सिनियर टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन यांच्या द्वारा आयोजित ही बहारदार स्पर्धा. तब्बल 7 वर्षाचा यज्ञ, 7 वर्षाची मेहनत
यावर्षी 8वं पर्व घेऊन येते. सिन्नर टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सर्व मित्र दरवर्षी सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील एकत्र आलेत आणि एक भन्नाट, एक बहारदार स्पर्धा, ज्या स्पर्धेला सिन्नरकरांचा वर्ल्ड कप म्हणून गणलं जातं, ज्या स्पर्धेला सिन्नरकरांची दिवाळी आखाजी म्हणून गणलं जातं, ज्या स्पर्धेला सिन्नरकरांचा एक भव्य दिव्य उत्सव म्हणून गणलं जातं ना, त्या उत्सवाचे तुम्ही आम्ही सर्वजण भागीदार होताना पाहतोय. TennisCricket.in च्या माध्यमातून STPL सीझन 8 ज्या स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रक्कम 1,21,000 रुपये, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 71,000 रुपये, तृतीय 51 आणि चतुर्थ 41,000 रुपये आणि चारही विजेत्या संघ मालकांना दिली जाणार आहे एक स्पोर्ट्स सायकल. क्रांतीवीर वसंतराव नाईक महाविद्यालय वंजारी समाज मैदान, आडवा फाटा, सिन्नर या मैदानावरती ही स्पर्धा खेळवली जाते. काय बहारदार पद्धतीनं मैदानाला सजवलंय. लाजबाब बॉल, परंतु तो बाहेर आहे, त्यामुळे मुख्य पंच कळवत आहेत हा बॉल वाईड असेल. एक अतिरिक्त धाव फलकाला बळकटी देईल. 3 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. 5 बॉल टाकली आहेत. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसरा बॉल डॉट आपण पाहिला, 14 देखील आपण निर्धाव पाहिला, 5व्या बॉलवरती मिड ऑफच्या क्षेत्रात एक सिंगल पाहिली आणि हा 6वा प्रयत्न होता जो बॉल वाईड आलाय. अविनाश यांची बेधक मारणा करणारी फलंदाजी आपण पाहिली ती या मॅच मध्ये. यावेळेला फटका फसलाय, टॉपेज लागलाय, झेंडा उभा राहिलाय. कॅच कोण घेणार? गौरव सानप. हाथों में दस्ताने लेकर दौड़ रहे थे तो फिर क्या, कैच वो कॅरी कर लिया, कॅच पकडली आहे. पहिल्या षटकाच्या पहिल्या बॉलवर विकेट आणि शेवटच्या बॉलवर देखील विकेट. फलंदाज जातील माघारी. विकेटचं पतन. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. चला चला वेळ वाचवायचा आहे. फिल्डिंग करणारा संघ चला हर्डल मोकळ करा. गौरव सानप, सुजित चव्हाण अँड कंपनी तुम्हाला सर्वांना विनंती असेल हर्डल मोकळ करा आणि फिल्डर्सला ज्याच्या ज्याच्या जागी उभं करा. तसंच बॅटिंग करणारा संघ गणितगुरु निमगाव तुमचा नवीन बॅटर तयार ठेवत चला, कारण वेळ वाचवायचा आहे. घड्याळात जर का आपण पाहिलं तर 2:25 म्हणजे जवळजवळ 2:30 आताच वाजलेत आणि याच्यानंतर अजून या मॅचची 7 षटकं आणि पुढे अजून जर का आपण पाहिलं तर 32 षटकं पडायची बाकी आहेत. त्यामुळे विनंती असेल लवकरात लवकर मॅच ती सुरू करायची आहे. काय कमालीचं षटक टाकलं सुजित चव्हाण केनं. पहिल्या मॅच मध्ये काय झालं ते सगळं विसरून हा संघ या मॅच मध्ये दाखल झालाय. रॉयल्स चॅलेंजर्सचा संघ. पहिली मॅच पराभवाचा सामना करावा लागला, त्यानंतर मात्र दुसऱ्या मॅच मध्ये दाखल झालेत. आक्रमक पावित्रा घेणारी बॅटिंग अविनाशची सुरू झाली. बॅटरचं नाव माहित नाहीये त्यामुळे बॅटरचं नाव सांगायचंय. बॅटरचं नाव दिगंबर. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या षटकाचा हा पहिला बॉल. दुसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल गोलंदाजाच्या हाताला ब्रश केलाय. अगदी तिखट मारा करणारा हा बॉल आपण पाहतोय. प्रसाद मामा आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. सिन्नर टेनिस बॉल क्रिकेट मधलं एक मनमोकळं व्यक्तिमत्व आहे. किरणजी जामकर यांच्या वतीनं षटकाराला देखील 1000 रुपये असतील आणि विकेटला देखील 1000 रुपये असतील असं एक कॅश प्राइज आहे. ओ हो 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 विकेट विकेट अँड विकेट. प्रसाद मामा आलेत परंतु फलंदाजाला मामू बनवलंय. विकेट आली आहे. फलंदाज बाद आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज ते देखील मिळणार आहे आता प्रसाद मामा यांना. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. 4 या अंकावर तिसरा गडी बाद झालाय. तिसरा गडी बाद झालाय. आदरणीय सन्माननीय प्रसादजी पाटोळे त्यांना सिन्नर क्रिकेटमध्ये मामा या नावाने ओळखलं जातं. परंतु नुसतं क्रिकेटच नाही, क्रिकेटच्या बाहेर सुद्धा सिन्नर नगरीत क्रिकेटला जोडून असलेला कुठलाही व्यक्ती जर का सिन्नर नगरीत दाखल झाला ना तर त्याची भेट घेणं, त्याचा पाहुणचार करणं, त्याचा यथोचित सन्मान करणं हे नेहमी प्रसाद मामा करत असतात.
क्रिकेट त्यांच्यासाठी नुसता खेळ नाही आहे, क्रिकेट त्यांच्यासाठी भक्ती आहे आणि क्रिकेट या खेळाला पूजणारा हा सिन्नर क्रिकेट मधला निस्सीम आणि निस्वार्थ भक्त मिळालाय. त्यामुळे सिन्नर वासी देखील धन्य असतील की प्रसाद मामा सारखा क्रिकेटला पूजणारा भक्त आपल्याला मिळालेला आहे. सिक्सला 1,000 रुपये आणि विकेटला 5,000 रुपयाचे कॅश प्राइज आलाय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक उडवला एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये बॉल एक टप्पा घेतोय निळकंठ सीएनजी मोटरच्या बॅनर पासून फरार होतोय आणि चौकार कळतोय. 4 धावा. मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. कॅश प्राइज तगडे आलेत. आदरणीय सन्माननीय किरणजी जामकर यांच्या वतीनं या उरलेल्या बॉल मध्ये जर का विकेट आली तर 5,000 रुपये आणि निरगुडे साहेब यांच्याकडून एका षटकारासाठी 1,000 रुपये. बॅटची कार्ड आहे. विकेट किपरच्या दूरवरनं बॉल जातोय. 5,000 रुपयाचा हा बॉल राहिला असता जर ही कॅच पकडली गेली असती तर. परंतु काय लाजवाब बॉलिंग राहिली आहे प्रसाद पाटोळे यांची. फलंदाजांना नक्कीच बंदिस्त करून ठेवलंय. फ्लायटेड बॉल टाकले जात आहेत. निमंत्रण दिलं जात आहे मोठ्या फटक्यांचं. डावखुऱ्या हाताचे बॅटर्स आहेत. हवा जर का पाहिली तर उजव्या हाताच्या बॅटरसाठी पोषक आहे परंतु हवेच्या विरोधात देखील बॅटिंग करता येऊ शकते. आजकाल तसे बॉल आलेत आणि येस खोदून काढलाय बॉल फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. विकेट येत आहेत त्याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. माझा इरादा सेट आहे आणि माझा इरादा षटकाराचा आहे चौकाराचा आहे. आलाय बिग हिट. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. थोडेसे पुढे गेलेत आणि पुढे जाऊन या फ्लायटेड बॉलला लॉफ्ट केलं. ओव्हर पिच बनवलं. समोरचं क्षेत्र निवडलं आणि तिथे मात्र बॅट फिरकवली. दूर 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 आणि दूर अंतरावरती बॉलला फेकून दिलाय. पाहूयात पुढचा बॉल. 14 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. पॉवर प्लेचा अंतिम बॉल शेवटचा बॉल असेल. फुल टॉस बॉल आहे. हॅमर शॉट आहे. लॉंगॉनच्या क्षेत्रात खेळून काढलाय. चेंडू मात्र टिन 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 करत त्या क्षेत्रात जातोय. तिथे मात्र सिंगलच मिळणार आहे. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती एक सिंगल आला परंतु या षटकात 12 धावा आल्या आणि एक मोठी विकेट देखील आली. त्यामुळे 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि आफ्टर द 2 overs 15 रन्स ऑन बोर्ड विथ द लॉस ऑफ विकेट 3. टीम गणित गुरु निमगाव. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलग. चला लवकर वेळ वाचवा मित्रांनो. चला गौरव चला प्लीज. वेळ कमी आपल्याजवळ. खूप सारा खेळ अजून बाकी आजच्या दिवसातला. जे ठरलेलं आहे ते आपल्याला पूर्ण करावंच लागतं कारण हा STPL चा रूल आहे. STPL म्हणजे शिस्तीसाठी ओळखली जाते. STPL म्हणजे नियमांसाठी ओळखली जाते. सकाळी 8:30 वाजता आणि याहू कंडिशन आज देखील सामन्याला सुरुवात झाली. त्यामुळे कौतुक करावं लागेल ऑर्गनायझिंग कमिटीचं. ऑफिशियल टीमचे हाल होतात त्याच्याशी नक्कीच काही घेणं देणं नाहीये परंतु अशा स्पर्धा करत असताना ऑफिशियल टीमला देखील आनंद होतो की कुठेतरी आम्हाला शिस्त पाहायला मिळते. कुठेतरी आम्हाला क्रिकेट ते मात्र पुसताना पाहायला मिळतंय. त्यामुळे लाजवाब आयोजन आहे या स्पर्धेचं. 2 षटकांचा खेळ संपला. 15 धावा धावफलकावरती आहे. येणारे 36 बॉल शिल्लक आहे आणि येणाऱ्या 36 बॉल मध्ये 81 ची गरज आहे. परंतु आता बाउंड्री रोप जवळ 5 सैनिक पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतील. लॉंग ऑफ आहे. एक्स्ट्रा कव्हर्स आहे. लॉंग ऑन आहे. काऊ कॉर्नर देखील आहे आणि डीप मिड विकेट आहे. तिसरं षटक. तिसरा नवा गोलंदाज अनिल शेळके आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. चलो मॅच स्पीडअप करायची आहे. तिसऱ्या षटकाचा पहिला बॉल. पहिलाच बॉल तो उडवलाय परंतु प्रॉपर फोर्स नाहीये. क्षेत्ररक्षक धावत तर येत आहे परंतु नाही धावण्याची गती त्यांची अडकली. थांबवलं स्वतःला त्यांनी. थांबण्याचा निर्णय घेतला नाहीतर ही कॅच पकडता आली असती. येस गौरव देखील तेच सांगताय. खूप सारा वेळ होता लॉंग ऑफच्या फिल्डर जवळ परंतु ते पोहोचले नाहीत. डबल आली आहे. दुहेरी आली आहे. पहिल्या बॉलवरती दुहेरी. 17 धावा धावफलकावरती. आता 35 बॉल 79 असं या मॅचचं समीकरण.
अनिल शेळके यांनी जर का विकेट घेतली या ओव्हरमध्ये तर सन्माननीय अनिलजी सहाणे यांच्या वतीनं 501 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. ऑफ कटर टाकण्याचा प्रयत्न केला, शरीरावरती बॉल आला, स्वतःचा तोल सावरला, नाहीतर यष्ट्यांना तिथे थोडासाही स्पर्श झाला असता तर बेल्स ड्रॉप झाली असती आणि फलंदाज परतले असते. 3 बॉल झाली. पहिल्या बॉलवरती नक्कीच 2 धावा आल्या, परंतु त्यानंतरचे 2 बॉल प्ले अँड मिस. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. गणेश पगार ते मात्र स्ट्रगल करताय. षटकार चौकार त्यांनी ठोकलाय. यावेळेला खूप मागे होता बॉल, परंतु एलिव्हेशन नाहीये. बॅट चालवली, आडव्या बॅटचा प्रयत्न देखील केला. डीप मध्ये सुजित आपल्याला पाहायला मिळत आहे. ते चेंडूला उचलताय, उचलून अगदी संयमानं शांत पद्धतीनं फेकताय. सिंगल ती मात्र कंप्लीट केली जाते. 18 ऑन बोर्ड, 18 धावा धाव फलकावरती आहे. 2.4 षटकाचा खेळ, तिसऱ्या षटकाचा हा खेळ सुरू आहे. राईट हँड बॅटर आलेत ना, त्यामुळे डीप पॉईंटच्या खेळाडूला आतमध्ये घेतलंय आणि डीप मिड विकेटला खेळाडूला बाहेर काढलंय. गणेश पगार आणि वैभव शेलार हे दोघेही बॅटर्स. राईट हँड बॅटर आलेत आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तर केलाय, परंतु पंच सांगतायत बॅटची कड तिथे लागली आहे असं पंच सांगतायत. विकेट किपरच्या मागच्या परिसरात काय सुरेख पद्धतीने अडवला बॉल. जान जाय पर चौकार ना जाय. स्लाइड केलं, स्वतःचा तोल सावरला. पंच मात्र चर्चा करतायत. टीव्ही रेफरलची मदत घेतली. पाहूयात बॅट आणि बॉल मध्ये काही गॅप असेल तरच आपण हा निर्णय कळवणार आहोत. वाईड आहे की नाही आहे याच्यासाठी हे पाहिलं जातं. येस, पाहूयात. पंचांचा हा मदतीचा कॉल आहे. मदत मागितली आहे तिसऱ्या पंचांची. आदरणीय पिळगावकर सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. पाहूयात पिळगावकर सर शहानिशा करतील आणि हा निर्णय कळवतील. दरम्यानच्या काळात एक शुभ आगमन होत आहे. STPL अर्थातच सिनियर टेनिस प्रीमियर लीगचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय किरणजी गोजरे साहेब यांचं देखील शुभ आगमन झालंय. साहेब आपल्याच व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत असेल. आणि येस, बॉल टच झालेला आहे, त्यामुळे हा वाईट बॉल नसेल. यावेळेला बाहेर वळवलाय. हो हो हो, बॅटर मात्र हक्का बक्का झालेत, गोलंदाज मात्र खुश झालेत. या बॉलवरती कुठली धाव नाहीये, परंतु मला वाटतं एक बॉल शिल्लक आहे. येस, ओव्हर झाली आहे. 3 ओव्हर झालेत आणि 3 ओव्हर नंतर 19 धावा धाव फलकावरती आहेत. 19 रन्स ऑन बोर्ड. लाजवाब गोलंदाजी राहिली आहे रॉयल्स या संघाची. 18 बॉल टाकलीत, 18 मध्ये फक्त 19 धावा दिल्या आहेत आणि 3 विकेट्स देखील घेतल्या आहेत. परंतु येणारे 30 बॉल शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 30 बॉल मध्ये 77 ची गरज आहे. 30 बॉल्स आर रिमेनिंग अँड 77 आर रिक्वायर्ड. म्हणजेच काय, प्रतिषटक 15.4 ची गरज आहे. 15.4 रन्स. पुन्हा एकदा प्रसाद मामा बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळत आहे. राईट हँड बॅटर आहेत.
वैभव शेलार ते खेळतील. प्रसाद मामा यांच्या षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, कॅच कोण घेणार? क्षेत्ररक्षक पोहोचलेत. फार वरती होता बॉल, हवेतनं मात्र लहेरत होता, इकडे तिकडे फिरत होता. त्यामुळे क्षेत्ररक्षक ते देखील दोघं हात गरुडाच्या पंखाप्रमाणे टाकत चेंडूच्या दिशेनं शिकार करण्यासाठी येत होते, परंतु नाही. जोपर्यंत ते पोहोचतील तोपर्यंत चेंडू तो मात्र जमिनीवरती असं नसतं होतोय. 2 धावा आल्यात, 21 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे बॉल शिल्लक आहेत 29 मध्ये 75 ची गरज. सातत्याने फिल्डिंग करणारी टीम वेळ वाया घालवते, त्याचा मात्र तुम्हाला दंड होईल. आता वॉर्निंग दिली जाणार नाही. यावेळेला बॅटीत आलाय बॉल, समोरच्या क्षेत्रात खेळलाय, परंतु फिल्डर आहेत सायकल झोनच्या बॅनर जवळ. क्षेत्ररक्षकाने काय कमालीची फिल्डिंग केली आहे. लाजबाब बॉल अडवलाय. एक सिंगलला धावफलक फ्लाय करतात. 28 बॉल 74. लेफ्ट हँड राईट हँडचं कॉम्बिनेशन असलं की मग फिल्डिंग करणाऱ्या संघाला फक्त आणि फक्त एकच काम करायचं आहे. एक फिल्डर आतमध्ये घ्यायचा, त्याच दिशेचा फिल्डर एक बाहेर काढायचा, मागच्या फिल्डिंगला वळवायचं. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, चापट मारली आहे बॉलला. कव्हर्स मध्ये चेंडू हवेत, डीप कव्हर्स मधनं क्षेत्ररक्षक येत आहेत. तोपर्यंत बॉलला उचललं जाईल, उचलून फेकलं सुद्धा जाईल. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहे. दुहेरी पुन्हा एकदा आली आहे आणि या दुहेरीने धावफलक पुढे जाईल. 24 वरती 27 बॉल 72 ची गरज. सिंगल डबलची आवश्यकता नाहीये. खास करून निमगाव गणित गुरु निमगाव या संघाला जर काही मॅच जिंकायची असेल ना, तर मग तुम्हाला बिगिट शिवाय ऑप्शन नाहीये, काही पर्याय नाहीये मित्रांनो. यावेळेला पुढे टाकलाय बॉल, लॉंग ऑफला फिल्डर आहे, ते येत आहे चेंडूच्या दिशेने, परंतु चेंडू जास्तीचा टॉस होतोय पडून. कॅच तर करता आलेला नाहीये. सिंगल पुन्हा एकदा आली आहे. प्रसाद पाटोळे काय लाजवाब गोलंदाजी करताय दुसऱ्या षटकात. पहिल्या बॉलवर 2, दुसऱ्या बॉलवर सिंगल, तिसऱ्या बॉलवर 2, चौथ्या बॉलवर सिंगल. आता 5वा बॉल आपल्या भेटीला येतोय. 10 बॉल टाकलेत प्रसाद मामा यांनी, 18 धावा खर्च केलाय त्यांनी, 1 विकेट देखील त्यांनी घेतली आहे. यावेळेला फिंगर सोल केली आहे आणि येस, काय लाजबाब विकेट किपिंग केली आहे गौरव सानपनं. चालत गेले फलंदाज, पुढे सरसावत गेले. फिंगर्स रोल केली होती प्रसाद मामा यांनी आणि तिथेच मात्र फलंदाजाला चकमा दिला आणि विकेट किपर गौरव सानप याने मात्र बॉल पकडला आणि बेल्स उडवल्या. फलंदाजाला पाठवलंय माघारी. 5व्या बॉलवर आली या विकेट. प्रसाद मामा यांना मिळते या मॅच मधली दुसरी विकेट. गणित गुरु निमगाव या संघाला आपण पाहतोय, परंतु गणित गुरु निमगाव या संघाचे संघ मालक आहेत आदरणीय शांतारामजी आहिरे सर. गणित गुरु पुस्तकाचे ते प्रकाशक आहेत. त्यांचं गणित गुरु पुस्तक जे आहे ना, ते अख्ख्या महाराष्ट्र आणि किंबहुना देशभर प्रसिद्ध आहे. आणि आदरणीय सन्माननीय तुळशीरामजी कांडेकर सर हे दोघंही या संघाचे संघ मालक आहेत. प्रसाद मामा यांनी विकेट घेतली आहे, त्यामुळे आदरणीय सन्माननीय किरणजी जामकर साहेब यांच्या आता गणेश पगार जे आलेले आहेत. अच्छा, गणेश पगार नॉन स्ट्राईक एंडला आहे, त्याची विकेट ती मिळणार नाही कारण हा शेवटचा बॉल आहे त्यांच्या स्पेल मधला. त्यांच्या स्पेल मधला शेवटचा बॉल आहे. हा वाईड आला आणि वाईड वरती सिंगल आली तर गणेश पगार स्ट्राईकला येतील आणि गणेश पगार यांची विकेट घेतली तर मग 11,000 रुपये किरण जामकर यांच्याकडून आहे. परंतु 99.99 खूप पॉइंटचा हिशोब केला ना तर ती पॉसिबिलिटी आहे, ती पॉसिबिलिटी शक्य नाहीये. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, अशक्य गोष्ट शक्य करणारा खेळ जर कुठला असेल तर तो क्रिकेटचा आहे. लॉब करण्याचा प्रयत्न केला अलॉंग द कार्पेट. बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला, तिथे मात्र थोडंसं फिल्डिंग मध्ये फंबल झालं ना, त्याचा फायदा घेतला. दुहेरी आली, दुहेरीने धावफलक पुढे जाईल. 27 वरती. गणित गुरु या संघाबद्दल आपण चर्चा करत होतो. शांतारामजी आहिरे सर हे तर संघ मालक आहेतच, कारण त्यांचं गणित गुरु पुस्तक हे मात्र अख्ख्या देशभर प्रसिद्ध आहे. तुळशीरामजी कांडेकर सर हे देखील या संघाचे संघ मालक आहेत आणि त्यांची जर्सी खूप लाजवाब आहे. आपण पाहतोय थोडासा आकाशी कलरची जर्सी आहे, परंतु शोल्डर आणि पोटाच्या भागाला ऑरेंज कलरचा एक छोटासा तडका देखील त्यांच्या जर्सीला मिळालेला आहे. त्यामुळे त्यांची जर्सी आणि त्यांच्या जर्सीचे पार्टनर आहेत प्रोप्रायटर अजय परदेशी, क्वालिटी ग्लास सेंटर, शासकीय ITI मागे हे त्यांचे जर्सी पार्टनर आहेत. 4 षटकांचा खेळ झालाय. 24 चेंडूंमध्ये आतापर्यंत 27 धावा बनवल्या आणि 4 गडी त्यांनी गमावलेत,
परंतु येणाऱ्या 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये 69ची आवश्यकता आहे आणि 17.25च्या सरासरीची देखील गरज आहे. त्यामुळे येणाऱ्या 24 मध्ये 69 धाबा बनवल्या जातील का की मग रोखल्या जातील? ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे त्याच पद्धतीने गोलंदाजी करत राहतायत का रॉयलचे गोलंदाज आणि फिल्डर्स, की मग त्यांच्या विरोधात काहीतरी आक्रमक पावित्र्य घेत आहे, हे मा मुझे शक्ती दे या मंत्राचा वापर करत बॅटा फिरवतील का? या सगळ्या गोष्टींची चर्चा करण्यासाठी, विवरण करण्यासाठी आणि त्या कहाणीला आपल्या जुबानीत ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवर आपण करणार आहोत बदल आणि जाणार आहोत आवाज श्रीरामपूरचा, आवाज माझ्या मित्राचा, अर्थातच शाहरुख पठाणसर यांचा. STPL 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री, टोल नाक्याजवळ शिंदेगाव. प्रोप्रायटर माननीय श्री सोपान जाधव आणि माननीय श्री मंगेश जाधव. उत्तम क्वालिटी, उत्तम दर्जा, प्रत्येकाच्या मनाला चव अशी भावली. हॉटेल विठू माऊली आणि बँक्वेट हॉल. प्रोप्रायटर माननीय श्री कैलास आव्हाड, माननीय श्री शंकर आव्हाड, माननीय श्री सतीश दिघोळे. धन्यवाद आदरणीय शुभमजी अहिरे सर यांना अगोदर आपण ऐकलेलं आहे. दुपारच्या सत्रामध्ये सिनियर टेनिस प्रीमियर लीगच्या निमित्ताने आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत असणार आहे. शेवटचे 24 बॉल 69ची गरज. यावेळेस बिग हिट केला जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पार. एक लाजवाब स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अनिल शेळके यांचं भव्य स्वागत करणारा हा भव्य षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. वाघ अँड सन्स. प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. या अगोदर गौरव सानप यांनी जी स्टंपिंग केली होती त्यासाठी अभि बोडके यांच्याकडून 500 रुपयांचा पुरस्कार त्यांच्यासाठी. अनिल शेळके यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगलं पुनरागमन इथे अनिल शेळके यांच्या माध्यमातून. रॉयल चॅलेंजर्स वडझिरे संघ एका बाजूला तर गणितगुरु निमगाव या दोन संघांमध्ये सुरू असलेली ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस बॅटची एज आणि मागे सुजित चव्हाणके यांच्यासाठी एक सोपा झेल. गणेश पगार यांची मोठी विकेट या ठिकाणी आणि फलंदाज बाद होत आहेत. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. तुमच्या अनमोल सौजन्याने STPL 2025 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने लोगो सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो सौजन्य देणारे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचे आमचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. गणेश पगार यांची विकेट आली आणि त्यानंतर आता बॅटिंग करण्यासाठी नवीन बॅटर आलेले आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला अनिल शेळके यांचं कौतुक करावं लागणार आहे. यावेळेस वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला आणि थोडासा वेगही दिलाय. खूप चांगला बॉल फलंदाजाला इथे निरुत्तरित करणारा हा बॉल आपण अनिल शेळके यांच्या माध्यमातून पाहतोय. अनुभव फार मोठा आहे. लेदर बॉलचं देखील खूप मोठं क्रिकेट अनिल शेळके यांनी खेळलेलं आहे आणि आज सिनियर टेनिस प्रीमियर लीग मध्ये आपला प्रभाव टाकतायत. रॉयल चॅलेंजर्स वडझिरे
या संघाकडून गोलंदाजी करत असताना आपण त्यांना पाहतोय. 9 बॉल टाकलेत आणि 9 धावा दिल्यात. ओहो, यावेळेस खरा बॉल म्हणजे बॉल हातातून निसटला त्यावेळेस सॉरी म्हटले. आवडा यांनी मात्र खूप चांगली बॅटिंग केली आणि या स्पर्धेतलं तिसरं अर्धशतक झळकावलं आणि एक मोठं टार्गेट मात्र इथे गणितगुरु निमगाव संघासमोर ठेवण्यात आलं आणि या धाब्यांचा पाठलाग करत असताना 4.4 षटकं संपल्यानंतर 6 फलंदाज बाद झालेले आहेत आणि आता बॅटिंग करण्यासाठी स्वतः संघनायक सचिन उकाडे बॅटिंग करण्यासाठी दाखल होत आहेत. पाहूयात मॅचचं समीकरण आता बदललंय. शेवटचे 20 बॉल आणि जिंकण्यासाठी 63 धाब्यांची गरज आहे. 20 बॉल 63. 4 झाले ना? 5 झाले का? 19 बॉल 63 आल्याबरोबर इथे बिगिट केला जातोय आणि निश्चितच हा षटकार आपल्याला पाहायला मिळणार आहे. 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. 5 ओव्हर संपतायत. 5 ओव्हर नंतर 39 धावा धावफलकावर. सचिन उकाडे यांनी पहिल्याच बॉलवर षटकार ठोकला आणि खातं उघडलं या षटकाराने. धावफलकावर धावसंख्या आपण पाहू शकता 39 झालेली आहे. अजूनही जिंकण्यासाठी शेवटचे 18 बॉल आणि 57 धाव्यांची आवश्यकता. सन्माननीय किरण जामकर साहेबांच्या वतीने सचिन उकाडे यांनी हा जो षटकार खेळलाय, पुढच्या प्रत्येक षटकाराला 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी किरण जामकर साहेबांच्या वतीने प्रामुख्याने ते पारितोषिक आहे सचिन उकाडे यांच्यासाठी. किरण जामकर साहेब म्हटलं तर मग दानशूर व्यक्तिमत्व आहे. निळकंठ सीएनजी मोटर्स संगमनेर मध्ये देखील त्यांनी आपली टीम घेतली होती यावर्षी. 39 फलंदाज बाद असताना बॅटची एज आणि मागे सुजित चव्हाण की पकडतायत झेल. अजून एक फलंदाज फेल होत आहेत. शुभम बाद. निळकंठ सीएनजी मोटर्स हॉटेल सुखसागर समोर नाशिक पुणे बायपास सिन्नर प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम माननीय श्री महेश काळे. शेवटचे 17 बॉल आणि 57 ची गरज. गौरव सानप आले आणि पहिल्या बॉलवर विकेट घेऊन आले. फलंदाज मात्र इथे बाजून परत आहेत. 7 खेळाडू बाद झालेले आहेत. गणितगुरु निमगाव संघ आता बराचसा अडचणीमध्ये सापडलाय आणि या अडचणीतून जर बाहेर निघायचंय तर मग प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळावा लागेल, कारण रिक्वायर्ड रन रेट हा जवळपास 20 च्या आसपास गेलेला आहे. त्यामुळे आता प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळणं हे गरजेचं आहे. बॅटिंगसाठी सूर्यकांत थोरात आता बॅटिंग करण्यासाठी आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. अर्थात मास्टर पिंटू थोरात. किरण जामकर साहेबांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी पिंटू भाऊंना देखील 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. गौरव सानप मात्र हा चेंडू देखील चांगल्या टप्प्यावर टाकतायत. ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर, शॉर्टर वाईड. आखूट टप्प्याचा बॉल ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर, लेटकटचा प्रयत्न तो फसतोय आणि हा चेंडू देखील निर्धाव येतोय. धावफलकावर 39 धावा. 7 खेळाडू बाद आहेत. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका ऑन साइडला खेळायचा होता, लॉंग ऑफला गेला. 1 धाव त्या ठिकाणी मिळते. फटका पुण्याला खेळायचा होता, ठाण्याला जातोय. लॉंग ऑफ मध्ये बॉल उचललाय. सचिन उकाडे यांच्यासाठी मल्हार उकाडे यांच्या वतीने एक पुरस्कार आलेला आहे. त्यांच्या षटकारासाठी 101 रुपयांचा विशेष पुरस्कार या ठिकाणी असणार आहे. बॉल सीमारेषा ओलांडतोय आणि जातोय सीमारेषेच्या पार. चौकार. पाहुनी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल अण्णाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. परत एकदा विकेट आणि किरण जामकर साहेबांचं 1000 रुपयांचं पारितोषिक सचिन उकाडे यांना मिळेल. आणि काय जबरदस्त स्ट्रोक खेळला होता. गणितगुरु निमगाव या संघाच्या धाव्यांचं अर्धशतकही पूर्ण होत आहे
आणि सचिन उकाडे यांच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा षटकार येतोय मल्हार उकाडे यांच्या वतीने देखील. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. थँक्यू डीजे, धन्यवाद. ओहो, रिव्हर्स, क्या बात आहे. यावेळेचा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिन उकाडे यांच्या बॅट. चोपन्न धावा मित्रांनो धावफलकावर. शेवटचे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 42 धाव्यांची अजूनही गरज आहे गणित गुरु निमगाव संघासाठी. सचिन उकाडे यांच्यासाठी त्यांचे सुपुत्र मल्हार उकाडे यांनी 100 रुपयांचा पुरस्कार त्यांनी अगोदर जो षटकार खेळलाय त्यासाठी जमा केलेला आहे. यापेक्षा सुवर्ण क्षण सचिन भाऊ कोणता असेल हे निश्चितच. आज त्यांचे सुपुत्र देखील या सामन्यांचा आनंद घेत आहेत आणि आपल्याच वडिलांवर ते पारितोषिक लावतायत. ही देखील एक चांगलीच बाब आहे. धावफलकावर धावसंख्या 54 आणि येणाऱ्या कालावधीमध्ये मल्हार उकाडे देखील हे मैदान गाजवताना पाहायला मिळतील. 12 बॉल बाकी आहेत आणि 42 ची आवश्यकता आहे. बॉलिंगसाठी सुजित चव्हाण यांना आमंत्रित करण्यात आलेला आहे. अभि बोडके यांच्या वतीने माझ्या समालोचनासाठी 100 रुपयांचा पुरस्कार त्यांनी दिला, त्याबद्दल त्यांचेही आभार. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर थोडासा फिरवलाय बॉल समोरून आणि मागे जातोय बॉल. हा चेंडू मात्र निर्धाव आलेला आहे. धावफलकावर 54, समीकरण बदलत आहे. शेवटचे 11 बॉल शिल्लक आहेत आणि 42 धाव्यांची आवश्यकता. सिनियर टेनिस प्रीमियर लीगचा एक जबरदस्त सोहळा आज 8व्या पर्वामध्ये दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहतोय. प्रेक्षकांची देखील दुपारच्या सत्रामध्ये भरपूर गर्दी आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं स्वागत असणार आहे. चांगला बॉल टप्पा पडतोय, परत यष्टीरक्षकाच्या दिशेने निर्धाव म्हणून निघून जातोय. यावेळेचा चेंडू चांगल्या टप्प्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. या मैदानाच्या चारही बाजूला जे बॅनर्स आहेत ते देखील लक्ष वेधून घेत आहेत आणि त्या बॅनरचा एक फायदा अजूनही होतो की प्रेक्षकांना थोडीशी सावलीही मिळते आणि त्या सावलीचा आस्वादही प्रेक्षक घेतात. तिथे बसून सामन्यांचा आनंद घेतात. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थोडंसं फंबल झालंय आणि त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला होईल. 1 धाव तिथे पूर्ण होते. धावफलकावर धावसंख्या 55. आमच्यासोबत स्कोरर म्हणून फजल देखील खूप चांगलं काम करतायत. त्यांचे कौतुक करावं लागणार आहे. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये क्रिक हिरोजच्या माध्यमातून या स्पर्धेची संपूर्ण अपडेट स्कोरर म्हणून ते पार पाडतायत. 7 खेळाडू बाद 55 धावा. सचिन उकाडे स्ट्रायकर. एंडकडे 5 चेंडूंमध्ये 20 धावा सचिन उकाडे यांनी बनवलेल्या आहेत. परंतु मॅच थोडीशी दूर आहे. 9 बॉल 41 ची आवश्यकता आहे. चांगला बॉल. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये. हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला जाईल. सुजित चव्हाणकेचं कौतुक करावं लागेल. 4 चेंडू टाकलेत, फक्त 1 धाव या ठिकाणी ते खर्च करताना पाहायला मिळालेले आहेत. धावफलकावर धावसंख्या पूर्णपणे स्थिर आहे. धावफलकावर धावसंख्या 55 धावा. 8 बॉल 41. 8 चेंडूंमध्ये 41 ची आवश्यकता. सुजित तयार आहे. यावेळेस थोडासा फिरवलाय बॉल. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतो. क्षेत्ररक्षक खूप चांगल्या पद्धतीने बॉलला जज करतायत. 1च धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. धावफलक 1 च्या मदतीने पुढे. धावफलकावर 56 धावा. अतिशय सुंदर असं आयोजन. 96 धाव्यांचं टार्गेट होतं या मॅचला जिंकण्यासाठी आणि या 96 धाव्यांचा पाठलाग करत असताना 7 बाद 56 धावफलकावरती लागलेले आहेत. शेवटचे 7 बॉल 40 ची गरज आहे. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि तिकडे पाहावं लागेल. फलंदाज मात्र आपल्या घरामध्ये सुरक्षित असणार आहेत. ओव्हरचा खेळ तोही या ठिकाणी संपताना आपल्याला निश्चितच पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्ताने शिर्डीवरून खास आमचे नदीम भाई शेख
अबुलाला पठाण त्याचबरोबर तेजाबाई देखील खास सिन्नर मध्ये शिर्डीवरून आलेले आहेत या स्पर्धेच्या निमित्ताने. त्यांचे मनापासून स्वागत असणार आहे. गोलंदाज तयार. शेवटचं षटक. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे परंतु यश मिळालेलं नाहीये. पहिला चेंडू मात्र डॉट येतोय. गोलंदाजीसाठी प्रदीप आलेले आहेत. सामना गोलंदाजी करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स वडझिर या संघाच्या बाजूने आता झुकतोय परंतु फलंदाजी करणारा संघ जर पाहिलं तर आपल्या बाजूने तो सामना खेचण्याचा प्रयत्न करतोय. विजयाचा सुगंध हा रॉयल चॅलेंजर्स वडझिर या संघाला यायला लागलेला आहे कारण शेवटच्या 5 बॉलमध्ये तब्बल 40 पाहिजेत. ते अशक्य आहेत परंतु क्रिकेटच्या मैदानावर काही होऊ शकतं. फटका चांगला आहे. कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला खूप चांगल्या पद्धतीने गॅदर करतात. एक धाव तिथे पूर्ण होईल. माफ करा, डॉट बॉल त्या ठिकाणी. धाव घेण्याचा प्रयत्न झालेला नाहीये. सिन्नर स्पोर्ट असोसिएशनचे आयोजन आहे आणि 8व्या वर्षामध्ये खरं तरी स्पर्धा आलेली आहे आणि तब्बल 7 यशस्वी वर्षानंतर 8व्या वर्षामध्ये तोच जल्लोष आणि तोच उत्साह आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. फुलर लेंथवर खूप चांगला बॉल. प्रदीप यांच्या माध्यमातून लागोपाठचा 3रा चेंडू निर्धाव तो आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी आज रॉयल चॅलेंजर्स वडझिर संघ करतोय. पहिल्या सामन्यामध्ये पराभवाची चव चाकली होती परंतु आता विजयाच्या दिशेने मात्र मार्गक्रमण करतायत. शेवटचे 3 बॉल आणि पाहिजेत 40. रिव्हर्स करायला गेले. बॉल लॉंग स्टॉपला निघालाय. वेगात जातोय आणि सरळ सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल. भाग्यशाली चौकार तो या ठिकाणी प्राप्त होणार आहे. खूप वेळानंतर हा चौकार पाहायला मिळतोय. 4 रन. भिडूदय साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस. चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावेंची गरज आहे गणित गुरु निमगाव यांना. 2 बॉलमध्ये 36 पाहिजेत. वेगात टाकलाय. समोर खेळलाय फटका. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक मागे उभे आहेत. प्रोटेक्शन आहे मागे. 1 धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. बघता बघता 2 धावा आल्या आणि धावसंख्या पुढे गेली 62 वर. सचिन उकाडे यांचं कौतुक करावं लागेल. ते लढले. खूप चांगली बॅटिंगही करतायत. 12 बॉलमध्ये 27 नाबाद आहेत. शेवटचा 1 बॉल 34 ची गरज. शेवटचा 1 बॉल आणि 34. तर हा सामना जिंकलेला आहे रॉयल चॅलेंजर्स वडझिर या संघाने. मनापासून अभिनंदन. तर मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देखील या ठिकाणी लगेचच दिला जाणार आहे आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थात सामनावीराचा पुरस्कार ज्यांनी या स्पर्धेतलं 3रं अर्धशतक बनवलं अविनाश जाधव ठरतायत मॅन ऑफ द मॅच. अविनाश जाधव मॅन ऑफ द मॅच आहेत. आपण लगेचच यायचंय आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्यासाठी असणार आहे आदरणीय संदीपजी नाठे आणि निरगुडे साहेब यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. एक आकर्षक ट्रॉफी आहे आणि एक मेडल देऊन अविनाश यांना सन्मानित केलं जाणार आहे.